आपल्याला त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी राज्य शासनाने सांगितलेलं आहे। जोपर्यंत आपण ई-के-वाय-सी करत नाही तोपर्यंत पुढील हप्ते जे आहे तर ते आपल्याला येणार नाही, अशी तफावत आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून चालू आहे। तर ते लाडक्या बहिणींनो खरं आहे की खोटं आहे आणि आपण के-वाय-सी कशा पद्धतीने करायची, के-वाय-सी करताना कोणत्या काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे, तर याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। नमस्कार, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला सर्वात प्रथम सांगू इच्छितो की ई-के-वाय-सी करण्यासाठी, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 2 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे। पण त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या 2 महिन्याचा जो हप्ता आहे तर तो के-वाय-सी केलेल्या महिलांना सुद्धा मिळणार आहे, किंवा ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या के-वाय-सी जरी झाली नसेल तरी त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी या 2 महिन्याचा हप्ता मिळणार आहे। या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ई-के-वाय-सी जर झाली तर त्या ठिकाणी पैसे येणार अशी अफवा आहे, तर त्या अफवाला बळी पडू नका। ई-के-वाय-सी जरी केली नाही या 2 महिन्यामध्ये किंवा केली तरी आपल्याला हप्ता मिळणार आहे, पण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे। मग आता दुसरा प्रश्न आहे की ई-के-वाय-सी करताना आमची ई-के-वाय-सी होत नाही, त्यामध्ये एरर येत आहे। तर यामध्ये ट्रॅफिक एरर असा त्या ठिकाणी येत आहे। तर हा एरर कशामुळे येतो, तर लाडक्या बहिणींनो, आपण एकाच पोर्टलवर असंख्य महिला त्या ठिकाणी जात आहे किंवा त्यामध्ये लॉगिंग करत आहे किंवा आपली ई-के-वाय-सी करत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी असा एरर आपल्याला त्या ठिकाणी येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला ई-के-वाय-सी करताना एखाद्या त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस ई-के-वाय-सी करायची आहे, किंवा आपण सकाळच्या 4 पहाटेचे 4 आहे तर 4 वाजता सुद्धा आपण ई-के-वाय-सी करून बघू शकता। त्यावेळेस आपल्याला ई-के-वाय-सी ही झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि लाडक्या बहिणींनो, आपण घाई गडबड करू नका। ई-के-वाय-सी साठी 2 महिने आहे, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने ई-के-वाय-सी जर केली तर सर्व लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, आपण ई-के-वाय-सी करताना अधिकृत जे पोर्टल आहे ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करायची आहे। आपल्याला कोणी जरी सांगितलं की स्ट्रिक वापरा, हे शॉर्टकट वापरा, याने आपली के-वाय-सी होईल, तर याला अफवाला बळी पडू नका। आपलं अकाउंट खाली होऊ शकतं किंवा आपलं कोणतंही नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला जी ladkibhin.maharashtra.gov.in ही जी संकेतस्थळ आहे तर याच वेबसाईटवर आपल्याला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करायची आहे। आपल्याला जर जमत नसेल तर जवळच्या सी-एस-सी सेंटरवर जाऊन आपण लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करून घ्या आणि निश्चिंत राहा। यामध्ये लाडक्या बहिणी योजनेमध्ये जी ई-के-वाय-सीचे 2 महिन्याचे कालावधी दिलेला आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 99.99% आपण सांगू इच्छितो की तुम्हाला ई-के-वाय-सी जर लवकर झाली नाही लाडक्या बहिणींची तर त्यामध्ये आता तारीख वाढवण्यात येऊ शकते। तर त्यामुळे लाडकी बहिणींनो, निश्चिंत राहा। आपल्याला जसा वेळ मिळेल तशी आपण साईडवर ट्राय करत राहा। ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपली ई-के-वाय-सी त्या ठिकाणी करून घ्या। आणि धन्यवाद। आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। जय जवान, जय किसान।